नमस्कार, CIB मध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अहमदनगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाकरिता खासदार साहेब काय करते पहा. मला आवडली स्थापन केलेली आहे. माझी बैठक जी आहे ही करंजुले साहेबांबरोबर देखील झाली. एक दिवसा अगोदर 2 तास आम्ही जे चर्चा त्या ठिकाणी केले. त्यांना मान्यता देखील झाली की बाबा 2 सभापती त्यांना आणि बाकी सभापती जे आहे हे 4 सभापती शिवसेनेकडे राहतील. उपनगराध्यक्ष पद राहील शिवसेनेकडे. असं सगळ्या बोलणी झालं, त्याच्यावरती चर्चा झाली आणि शिंदे साहेबांनी देखील त्याला मान्यता जी दिली की आपल्याला जे आहे नॅचरल अलायन्स म्हणजे आम्हाला जरी बाजूला ठेवलं यांनी स्थानिक नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी आम्हाला जरी शिवसेनेला बाजूला ठेवलं, आम्ही जी आहे ती सदस्य संख्या जी आहे ही 32 केली, बहुमत केलं. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सगळे स्थानिक नेते गुलाबराव करंजुलेजी, अभिजित करंजुले हे माझ्यापर्यंत आले, माझ्याकडे आले, माझ्याबरोबर चर्चा केली, मला रिक्वेस्ट केली की बाबा आपण जी आहे की आता जरी तुमची अलायन्स आलेली आहे, गट फॉर्म झालेले आहे, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, तरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे आपण एकत्र जाऊ. आम्ही देखील मोठ्या मनाने जे आहे आपण एकत्र सत्ता स्थापन करू. आमचे सत्ता स्थापनेसाठी जे आहे चर्चा झाली. बाबा वाटाघाटी त्या ठिकाणी बाबा किती पदं कोणाला मिळणार याच्यावरती देखील बोलणं झालं. पण मला वाटतं जी लोक काँग्रेसमधून आली भारतीय जनता पार्टीमध्ये, ती लोक जी आहे ही भारतीय जनता पार्टीला वेटीस धरतायत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कुठेतरी जे आहे हे प्रॉब्लेम झाला असेल. मी त्यांना दोष देत नाही. आपण सगळीकडे युती, केंद्रामध्ये युतीमध्ये आहोत, राज्यामध्ये युतीमध्ये आहोत. आम्हाला आवडलं असतं की या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये देखील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती जी आहे जर झाली असती तर आम्हाला देखील खूप आनंद जो आहे तो या ठिकाणी झाला असता. पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या बहुमत जरी असेल शिवसेनेकडे आज, तरी या अंबरनाथमध्ये चांगली कामं झाली पाहिजे. त्याच्यासाठी आमचा सगळ्या नगरसेवकांचा जो आहे या ठिकाणी पुढाकार असेल, पूर्णपणे सपोर्ट असेल. कुठेही जे आहे विरोधाला विरोध करण्याचं काम जे आहे ते आमची लोक या ठिकाणी करणार. जर बघितलं आम्ही सांगण्यात होते घोषणाबाजी करण्यासाठी ती भाजप करून घोषणाबाजी तर होणार ना, आता इलेक्शन आहे तर काँग्रेसवाल्यांनी आम्ही ते एक्सेप्ट केली होती. आता पुन्हा जे आहे ते शिवसेनेची सत्ता जी आहे ही अंबरनाथ नगरपालिकेवरती स्थापन झालेली आहे. आणि त्याचबरोबर इथे अजून एक जी गोष्ट आज घडली की शिवसेनेला जे आहे 3 कॉप पदं म्हणजे 3 स्वीकृत सदस्य जे आहे हे मिळाले पाहिजे होते. त्याच्यामध्ये देखील नियमाला डावलून पीठासीन अधिकाऱ्यांनी 3 ऐवजी जे आहे 2 सदस्यांची 2 सदस्य जे आहे हे शिवसेनेचे जाहीर केले आणि 3 सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेस जे काही त्यांच्या बरोबर आहेत त्यांचे आघाडीचे जाहीर त्या ठिकाणी केले. तर हे नियमाला डावलून मी आता सीओ साहेबांशी पण बोललो, कलेक्टर साहेबांशी पण बोललो. हा नियमामध्ये कुठेच बसत नाही. ज्याच्याकडे सदस्य संख्या जास्त आहे, आमच्याकडे 32 ची सदस्य संख्या होती, तर आम्हाला जे आहे हे 3 त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य मिळाले पाहिजे होते. तशी नोंदणी जी आहे ती कलेक्टर ऑफिसला देखील केली होती, तशी नोंदणी जी आहे ती सीओनी देखील केली होती. पण नियमांना बगल देऊन, नियमांना डावलून, नियमांच्या विरोधात जाऊन जे आहे हे आज या ठिकाणी 2 सदस्य जे आहे हे जाहीर केले शिवसेनेचे आणि